आमदार साहेब, खरं तर पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक होती. काय नेमकं दादांकडे तुम्ही मागणी केली आहे तुमच्या सगळ्या भागांसाठी? आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी आणि घोड या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 1 मार्चपासून दोन्ही घोड आणि कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूणच कुकडी प्रकल्पामध्ये आजचा उपयुक्त पाणीसाठा हा 15.86 आहे, जवळपास 16 TMC पाणी हे शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 TMC पाणी कमी आहे आणि मी त्यासाठी मागणी केली की हे आवर्तन आपण सोडण्याच्या संदर्भामध्ये तातडीने कारवाई करावी आणि सर्वांच्या सहमतीने एकमताने अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निर्णय केला की 1 मार्च 2024 रोजी कुकडी डावा कालवाचं आवर्तन आणि घोडचं आवर्तन हे सोडण्याच्या संदर्भामध्ये निर्णय केला आणि टेल टू हेड हे आवर्तन सोडलं जाईल आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये जे या लाभ क्षेत्रामध्ये शेतकरी येतात पिकाचा, फळबागाचा, त्याचबरोबर आता टंचाई सदृश परिस्थिती असल्या कारणानं पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल। त्याचबरोबर मी ही विनंती केली की दादा हे पाणी सुटणार आहे 1 तारखेला, परंतु भविष्यामध्ये देखील आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, नियोजनाची बैठक लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये होईल का नाही माहीत नाही, परंतु पुढच्या आवर्तनाच्या संदर्भामध्ये देखील आपण आता सूचना द्याव्यात। त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक उत्तर देऊन दुसऱ्या आवर्तनाची सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि बैठकीमध्ये चर्चा होऊन त्यासाठी सुद्धा सकारात्मक त्यांनी सूतोवाच केले, उत्तर दिले। मला वाटतं दुसरं आवर्तन देखील सोडण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। पण रोहित पवारांनी टीका अशी केली की आमच्या भागाला पाणी कमी द्या अशी मागणी तुमच्याकडनं झालेली आहे, नेमकं हे काय, का त्यांनी अशी टीका केली? मला वाटतं की त्यांनी या कालवा सल्लागार बैठकीमध्ये उपस्थित राहिल्या कारणानं ही कालवा सल्लागार समितीची बैठक पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्यामुळं या समितीमध्ये बसले असताना त्यांचं चित्त जागेवर नव्हतं। 2 वेळेस कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलं की फोटोशूट करू नका, कोणालाही करायला अलाउड नव्हतं, तरी पण केले होते। निवेदन देताना देखील फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेस त्यांना मज्जाव करण्यात आला, कारण अशा पद्धतीचं बिहेवियर कोणत्याही आमदारांनी तिथं केलं नाही। शासकीय कॅमेरा होता आणि म्हणून त्यांचं चित्त जागेवर नव्हतं आणि ही कालवा सल्लागार समितीची पाणी सोडण्यासाठी आहे, पाणी सोडू नका म्हणून ऐकण्यासाठी नाही आहे। पण मला या निमित्तानं सांगायचं आहे की कर्जत जामखेडमध्ये आलं की पाणी सुटलं पाहिजे म्हणतात आणि पुणे जिल्ह्यात आलं भाषण करायला की पाणी सोडलं नाही पाहिजे म्हणतात। ही दुटप्पी भूमिका पुणे जिल्ह्याचे रहिवासी असलेले आमदार रोहित पवारांची राहिलेली आहे आणि त्यामुळे हे काही लपून राहिलेलं नाही। जुन्नरमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक जाहीर कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी बोलून दाखवलं की जो बोगदा होणं अपेक्षित आहे की त्याच्यामुळे जवळपास 5 TMC पाणी आपल्याला खालच्या भागाला देता येऊ शकतं, त्या बोगद्याच्या संदर्भामध्ये एका मध्यंतरी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंद्यामध्ये कैलासवासी शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना पवार साहेबांनी सांगितलं होतं 15 दिवसात बोगद्याचं काम चालू होईल, पण जुन्नरला आल्यावर सांगतात बोगदा झाला नाही पाहिजे, कर्जत जामखेडला गेल्यावर म्हणतात बोगदा झाला पाहिजे। आणि मग अशी पद्धतीची दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी माझ्यावर टीका करण्याचं जरा विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे, कारण राम शिंदेंनी पाण्याच्या संदर्भामध्ये कधीही केव्हाही तडजोड केली नाही, आग्रही राहिलोय। वेळ प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देण्याचं सुद्धा मी गत कालखंडामध्ये प्रयत्न केला, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील त्याचं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। हे कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर संपूर्ण नगरच्या आणि राज्याच्या जनतेला देखील माहिती आहे। त्यामुळं टीका करत असताना जरा चित्त जागेवर नसलेल्या माणसांनी जरा व्यवस्थितपणे बिहेवियर केलं पाहिजे। दादा सोबत होते म्हणून ते तिकडून निवडून आले, आता दादा विरोधात आहेत, काय होणार? आता हे आगे आगे देखो होता है क्या। बोगद्या संदर्भात तुम्ही आता खरं तर बोललात, मात्र रोहित पवारांनी जी 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस आंबेगावमध्ये सभा झाली त्यावेळेस हा बोगदा वळसेंनी खरं तर वळसेंनी यासाठी पत्र दिलं असंही बोललं गेलं। आता वळसे तुमच्याबरोबर आहेत,
नक्की हे बोगद्यासाठी कोण आग्रही आहे, कोणी हा बोगद्यासाठी पाठपुरावा केलाय? रोहित पवारांवरती पुणे जिल्ह्यात आरोप होतोय, मात्र रोहित पवारांनी वळसेंवरती ढकललंय. वळसेंनी प्रवेश करताना यावरती बोललं होतं. मला वाटतं की कुकडीचा डावा कालवा 191च्या नंतर किलोमीटरच्या नंतर 95 ते 99च्या दरम्यान युती शासनाच्या कालखंडामध्येच तो पुढे सरकला. दरम्यान 99 ते 2014च्या कालखंडामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता होऊ शकली नाही. मी राज्याचा मंत्री झाल्यानंतर, जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर कुकडी प्रकल्पाची जी काही सुधारित प्रशासकीय मान्यता आहे 3,900 कोटीची केली. आणि त्यामुळं जे पुणेचे रहिवासी आहेत त्यांची पुण्यामध्ये आल्यानंतर भाषण करताना अडचण होते आणि परत खाली नगरमध्ये गेल्याच्या नंतर नगरकराचं बोलावं लागतं, पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यावाल्याचं बोलावं लागतं. आणि त्यामुळं मला वाटतं की आता त्यांनी कधी पत्र दिलं आहे का नाही दिलं हे मला माहीत नाही, परंतु सातत्याने ही भूमिका राहिली, आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याच्या अंगावर झटकायचं, अशा भूमिकेतून दिलीप वळसे पाटलावरती टीका केली असं वाटतंय. दुसरं जर तुम्हाला कोण म्हटलं? आता चोंडीला ते दोडतले यांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये होतो, कोणत्या आंदोलनामध्ये नव्हतो, सगळ्या आंदोलनामध्ये आहे. धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय वेगवान पद्धतीनं सरकारच्या हालचाली सुरू आहेत, सगळ्याच नेतृत्वाला माहिती आहे. आणि मीच त्याच्यामध्ये डिलिगेशन संदर्भामध्ये मध्यस्थी सरकारची केली, माझ्याच हस्ते उपोषण सुटलं आहे. आणि त्यामुळे आता कोर्टाची जी पिटिशन होती ती फेटाळण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक शासनाने माझ्याच मध्यस्थीने समिती डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 5 राज्याचा अभ्यास करण्यासाठी त्या GRचा समिती नेमलेली आहे. त्याचा देखील अहवाल आता प्राप्त होईल किंवा झाला असेल मला माहीत नाही एवढ्यात, परंतु निश्चित स्वरूपामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत संविधानामध्ये, त्याचा तपासून योग्य त्यावेळी ते निर्णय घेतील. नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली. बैठकीत अभियंता किरण शिंदे यांच्या विरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती याच पाण्याच्या संदर्भात, त्यांचं निलंबन झालं. आता तो निर्णय होईल की स्थगित राहील, काय नेमकं ते प्रकरण? किरण शिंदे नाही तर किरण देशमुख आहेत, कार्यकारी अभियंता. त्यांनी 12 तारखेला टंचाईच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं दिशाभूल केली, चुकीची उत्तरं दिली, 46% पाणी साठा असताना 2 आवर्तनाचं पाणी शिल्लक असताना देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला अनावश्यक प्रस्ताव पाठवला आणि त्याच्यामध्ये दिरंगाई केली, शेतकऱ्यांना वेठीस धरलं, शासनाच्या विरोधात चीड निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केले असल्या कारणानं त्यांच्यावरती विभागाने मी मागणी केली की या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. विभागाने प्रस्ताव पाठवला, मला वाटतं काल त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यांच्यावरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळं अशा टंचाई सदृश्य दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती अहवाल न ठेवल्याने आणि कोणीतरी त्यांचा बोलवता धनी असल्या कारणानं त्यांचा या संदर्भामध्ये चुकीचं उत्तर दिल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे. एकंदरीत आता भाजपकडनं लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया एकंदरीत सुरू झालेली पाहायला मिळते. नारायण राणेंचं नाव खरं तर लोकसभेसाठी जाहीर झालंय, आपणही इच्छुक आहे, कसं पाहताय? मला वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपला उमेदवार निवडून कसा येईल या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची जी स्ट्रॅटेजी राहिली की मी आता अनेक राज्यामध्ये इन्चार्ज म्हणून गेलो होतो की निवडणुकीच्या नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर नंतर उमेदवार जाहीर व्हायचे, परंतु आता नोटिफिकेशन निघण्याच्या अगोदरच अनेक उमेदवार जाहीर होतात. मला वाटतं तशाच पद्धतीने लोकसभेच्या विधानसभेच्या झालं, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीचे उमेदवार जाहीर होण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीने कडून देखील येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. माझं नाव इच्छुकाच्या यादीमध्ये आहे. मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी 1 वर्षभरापूर्वी मागणी केलेली आहे. आता इच्छुकाच्या यादीमध्ये नाव असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे निवडणूक साठी उमेदवार निश्चितीची, त्या संदर्भामध्ये स्टेट पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावरती विचारविमर्श करतं आणि त्यानंतर तो
केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे तो निर्णय जातो आणि त्याच्यामध्ये कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही याच्यावरती निर्णय होतो आणि तो निर्णय अंतिम असतो. मला वाटतं माझं नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्याच्यावर गांभीर्यपूर्वक पक्ष, पार्टी आणि नेतृत्व विचार करेल अशी माझी भावना आहे. विद्यमान खासदारांना रिपीट करावं की नाही तुमची काय भूमिका? ते आता पक्ष ठरवेल. नाही, तुमची काय? माझी इच्छा, मी इच्छुक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.